खूप मुलं मुली त्वचेचा प्रकार न ओळखता कुठलेही प्रोडक्ट्स वापरतात। आपली स्किन टाइप काय आहे, त्वचेचा प्रकार कोणता आहे हे आपल्याला माहिती पाहिजे। तुम्हाला पण जर का तुमची त्वचा माहिती करून घ्यायची असेल आणि आपला प्रकार कोणता आणि त्याच्यावर कुठले बेसिक प्रोडक्ट्स वापरायला पाहिजेत हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी दर शुक्रवारी फॅशन टिप्स, स्किन अँड ब्युटी, वेगवेगळ्या चांगल्या सवयी लावणं, इंटेन्शनल लिव्हिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या अशा वेगवेगळ्या विषयांवर माहिती देत असते। तुम्हाला हे टॉपिक्स इंटरेस्ट करत असतील तर नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच। पॉइंट नंबर 1, नो युअर स्किन। आपल्या आजूबाजूच्या खूप लोकांचा सहवास आपल्याला लाभतो, पण त्यामुळे त्यांचा आणि आपला स्किन टाइप सेम असेल का? हे तर काय, आपल्या पालकांचा आणि आपला स्किन टाइप पण सेम कधी कधी नसतो। तर तुमचा कुठला स्किन टाइप आहे आणि तुम्हाला कुठल्या रिॲक्शन्स येऊ शकतात का? आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपली स्किन छान वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट करते। कधी कधी हॉर्मोनल चेंजेसमुळे असो, एजिंगमुळे असो किंवा पोषणामुळे असो, तर आपली स्किन खूप वेगवेगळ्या डिरेक्शन्सने जाऊ शकते। आता जी तुमची स्किन टाइप आहे तो उद्याच असेल असं नाही। आपली त्वचा आपला सगळ्यात मोठा ऑर्गन आहे, सगळ्यात मोठा अवयव आहे। आपल्या डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत ह्या अवयवाने आपलं सगळं प्रोटेक्शन केलेलं आहे, संरक्षण केलेलं आहे, झाकून ठेवलं आहे। आणि त्याचमुळे आपल्या त्वचेला लेयर्स असतात। सगळ्यात आतली जी लेयर असते त्याला प्रोटेक्ट करणं, काळजी करणं त्याची खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाचं आहे। आता ह्या सगळ्या लेयर्स मधून एक नैसर्गिक तेल निर्माण होत असतं। नैसर्गिक तेल जे आहे ते आपल्या स्किनवर येत असतं, तेच म्हणजे सीबम। सीबम नावाचं एक नॅचरल ऑइल आहे जे आपल्या लेयर्सवर किंवा स्किनवर दिसत असतं। सीबम हे जे नैसर्गिक तेल आहे ते आपल्याला हायड्रेटेड ठेवतं, प्लम्पियर ठेवतं। सीबम हे वेगवेगळ्या लिपिड्स बरोबर मिक्स होऊन आपल्या त्वचेला प्रोटेक्ट करतं। अशा प्रकारे त्याच्याने बॅक्टेरिया, कुठलेही जीवाणू आपल्याला जास्ती हानी पोहोचवू नाही शकत। त्यामुळे सीबम हे खूप महत्वाचं ऑइल आहे, एक महत्वाचं नैसर्गिक तेल आहे। जसं आपली त्वचा बदलते, जसं आपल्या त्वचेचा प्रकार बदलतो, तसं आपल्याला वेगवेगळ्या परीने त्याची काळजी घेतली पाहिजे, केअर केली पाहिजे। आता असे त्वचेचे कोणते प्रकार आहेत आणि त्यातला तुमचा कुठला प्रकार आहे आणि तो कसा ओळखायचा हे आता मी तुम्हाला सांगणार आहे। पॉइंट नंबर 2, डिफरंट टाइप्स ऑफ स्किन। त्वचेचा प्रकार सीबममुळे आणि संवेदनशीलता तुमच्या शरीरामध्ये किंवा तुमच्या स्किनमध्ये किती आहे, सेन्सिटिव्हिटी किती आहे ह्याने ठरतो। असे बेसिकली ब्रॉडली कॅटेगराइज केल्यामुळे 5 असे प्रकार आहेत तुमच्या स्किनचे: ऑइली स्किन, ड्राय स्किन, कॉम्बिनेशन स्किन, सेन्सिटिव्ह स्किन आणि नॉर्मल स्किन। पॉइंट नंबर 3, ऑइली स्किन। आता तुमची स्किन ऑइली आहे हे कसं ओळखायचं? तर सीबम नावाचं जे नैसर्गिक तेल आहे ते प्रमाणापेक्षा थोडं जास्ती बाहेर पडतं तुमच्या टाईपच्या स्किनमध्ये। तुमच्या त्वचेची छिद्र जी आहेत ती मोठी असतात, त्याच्यातून सीबम जे आहे ते जास्तीत जास्त बाहेर पडत असतं। छिद्र म्हणजे पोर्स। पोर्स जे असतात म्हणजे जे छोटे छोटे असे, तुम्ही असे झूम करून बघितलात तुमचा फोटो किंवा तुम्ही मिरर मध्ये जरी बघितलं तरी ते छोटे छोटे असे खड्डे टाईप वाटायला लागतात, ते जे असतात त्याला पोर्स म्हणतात। आणि ते थोडे तुम्हाला जास्ती मोठे दिसायला लागले तर तिकडून जे सीबम निघतं किंवा नॅचरल ऑइल निघतं ते जास्ती प्रमाणात निघतं। हे कधी कधी निघतं तर तुम्ही सकाळी उठल्यावर तुमचं एक नॅचरल ऑइल तुम्हाला बाहेर पडलेलं दिसेल, किंवा तुम्ही एक्सरसाइज करून आल्यावर घाम आलेला असतो तेव्हा तिकडे जास्ती घाम साठतो, म्हणजे जिकडे ऑइली स्किन आहे त्यांना जास्ती घाम येतो। आता ह्या पोर्स मधून जे सीबम येते ते आणि आपल्या त्वचेमध्ये जे डेड सेल्स असतात ते एकत्र येऊन ते जे पोर्स आहेत ते क्लॉग करतं, म्हणजे पोर्स जे आहेत ते ब्लॉक करून टाकतं आणि त्यामुळे तिकडे तुम्हाला पिंपल येतात। त्यामुळे ऑइली स्किन लोकांना ऍक्ने, पिंपल्स हे खूप कॉमन आहेत त्यांच्या स्किन टाईपला आणि त्यांना ते जास्तीत जास्त येत राहतात। तो एक खूप मोठा डिसएडव्हान्टेज आहे अशा टाईपच्या स्किनला। पण एक खूप मोठा ऍडव्हान्टेज किंवा खूप मोठा एक प्रो म्हणजे असं आहे की अशा लोकांची जी स्किन असते ती अशी छान तजेलदार खूप वर्षांपर्यंत दिसते। जरी तुम्ही एक 40शीतले असाल, 50शीतले असाल तरी तुम्ही छान 30शीत किंवा एक 35 वगैरे वाटता आणि असं तरीही खूप छान ग्लोईंग स्किन दिसते, कारण तुमची छान एक ऑइल आलेलं असतं चेहऱ्यावर, म्हणजे तुमची कधी ड्राय स्किन नसते। त्यामुळे प्लम्पियर स्किन दिसते, तुमची छान अशी ग्लो करणारी स्किन दिसते। तो एक खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे ऑइली स्किन लोकांना। त्यामुळे सगळ्यांनाच फायदे तोटे काही ना काहीतरी असणारच आहेत। तेलकट त्वचेसाठी, ऑइली स्किनसाठी तुम्ही स्किन केअर रुटीन असं फॉलो केलं पाहिजे की सकाळी उठल्यानंतर, रात्री झोपताना किंवा एक्सरसाइज केल्यानंतर जो घाम येतो तेव्हा तुम्ही फेस वॉश नक्कीच लावलं पाहिजे। ऑइली स्किनसाठी फेस वॉश जे आहे ते मी इथे दाखवतेच आहे। सेटाफिल किंवा सेरावे किंवा न्यूट्रोजेना हे असे जे प्रोडक्ट्स आहेत ते डर्मेटोलॉजिस्ट रेकमेंडेड आहेत, त्यामुळे तुम्ही हे वापरलेत तर खूप छान होईल, उत्तम असेल। आणि हे जेंटल असल्यामुळे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही। आणि मॉइश्चरायझरसाठी तुम्ही ऑइल फ्री मॉइश्चरायझर वापरलं पाहिजे ज्याच्यात तेल नाहीये, तर हे पण मी रेकमेंड करणार आहेत। आता जे प्रोडक्ट्स तुम्ही नक्की वापरा। पॉइंट नंबर 4, ड्राय स्किन। तुमची त्वचा जर का कोरडी असेल तर त्यामधून सीबम जे बाहेर पडत असतं, ज्या लेयर्स मधून जे सीबम बाहेर पडत असतं ते खूप कमी प्रमाणात पडत असतं, त्यामुळे तुमची त्वचा जी आहे ती कोरडी पडत जाते। आणि त्याचमुळे ह्या कोरडे त्वचेचे पण 3 भाग आहेत की तुमची मध्यम कोरडी आहे, की प्रचंड कोरडी आहे, की अतिशय कोरडी आहे त्वचा तुमची। तर हे 3 भाग आता आपण बघूया। त्यातलं पहिलं म्हणजे मध्यम कोरडी त्वचा, म्हणजेच मीडियम ड्राय स्किन।
आता ड्राय स्किन कशामुळे होते, तर तुमचे जे लेयर्स आहेत त्याच्यामधून सीबम इतकं बाहेर पडत नाहीये, ऑइल पडत नाहीये बाहेर. वेगवेगळ्या कारणांमुळे धूळ, प्रदूषण किंवा एक सन प्रोटेक्शन तुम्हाला मिळत नाही, कारण सीबम हे जे आहे ते कमी उत्पादन होतंय त्याचं तुमच्या शरीरामध्ये. आणि त्याचमुळे ड्राय स्किन म्हणजे जे मीडियम ड्राय स्किन म्हणतोय आपण, मध्यम कोरडी त्वचा, त्यांच्यामध्ये टॅनिंग हे खूप पटकन जाणवतं आपल्याला, की तुम्ही बाहेर पडलायत आणि लवकर तुमची त्वचा टॅन होते किंवा ड्राय पडते, ओढल्यासारखी वाटते त्वचा. म्हणजे अक्षरशः तुमची त्वचा अशी जर का ओढली तर असे थोडे रिंकल्स दिसतात किंवा असं कोरडं कोरडं व्हायला लागतं किंवा असं पांढरं ड्राय दिसायला लागतं. अशा लोकांचा चेहरा पण लगेचच डल पडतो. म्हणजे तुम्ही बाहेर पडलायत तर 1-2 तासातच तुम्ही असं म्हणायला लागता की अरे लगेचच चेहरा माझा डल वाटायला लागलाय किंवा जसं तजेलदार वाटत नाहीये चेहरा, टॅन वाटायला लागलाय. तर अशा लोकांना लगेचच हे जाणवतं. अशा लोकांनी ड्राय टू नॉर्मल स्किनचा फेस वॉश जो आहे तो वापरला पाहिजे आणि असा मॉइश्चरायझर वापरला पाहिजे जो वॉटर बेस्ड आहे, ज्याच्याने वॉटरने किंवा पाण्याने हायड्रेट होते तुमची स्किन, तुमच्या स्किनला छान तजेलदारपणा येतोय. कारण सीबम जे नॅचरल ऑइल आहे ते पडत नसल्यामुळे आपण एक्सटर्नली बाहेरून पाण्याने किंवा पाण्याच्या प्रोडक्ट्सने तुमची स्किन चांगली करायला पाहिजे, अजून छान करायला पाहिजे. तर हे जे प्रोडक्ट्स आहेत ते नक्की वापरून बघा. आता तुमची त्वचा भरपूर ड्राय आहे, भरपूर कोरडी आहे, हे कसं कळणार, तर तुम्ही अजूनच जास्ती डल दिसायला लागतात, अजून तुमची त्वचा टॅन होत जाते किंवा तुम्ही थोड्या वेळ जरी बाहेर पडलात, अगदी 10 मिनिटं जरी बाहेर पडलात आणि घरी आलात तरी तुमचा चेहरा तुम्हाला लगेच लक्षात येतो की काळवंडलाय किंवा असा वेगळ्याच प्रकारचा डल झालाय. किंवा असं होऊ शकतं की लाल म्हणजे रेडनेस जो आहे तो आपल्या चेहऱ्यात जास्ती दिसू शकतो. अशा लोकांना थोडं थोडं इचिंग होतं, खाज सुटते शरीरावर किंवा चेहऱ्यावर, आणि असं सतत आपण हात लावला चेहऱ्यावर की लगेच तिकडे खाज सुटली किंवा पायाला खाज सुटली किंवा हाताला खाज सुटली. तर अशा प्रकारच्या लोकांना रेडनेस आणि इचिनेस हा खूप जाणवतो. अशा लोकांनी व्हेरी ड्राय स्किनचे प्रोडक्ट्स वापरायला पाहिजेत, जे सेटाफिलचे किंवा सेराव्हिलचे खूप चांगले आहेत, आणि फेस वॉश पण असाच वापरला पाहिजे. अशाने पाण्याचं प्रमाण मॉइश्चरायझर मध्ये जास्ती असणारे मॉइश्चरायझर्स वापरले पाहिजेत. ह्याचबरोबर आपल्या डोक्यावरची जी त्वचा असते म्हणजे स्काल्प, तो पण आपल्या सेम स्किन टाईप सारखाच असतो. जर तुमचं ड्राय स्किन असेल तर तुमचं स्काल्प पण ड्राय असेल, त्यामुळे ह्या लोकांना डॅन्ड्रफ वगैरे पण खूप जाणवतो. आता तुमची त्वचा अतिशय कोरडी असेल, म्हणजे खूप प्रमाणाबाहेर कोरडी असेल, तर कसं ओळखायचं, तर तुमची त्वचा खूप नाजूक झालेली असते, खूप सेन्सिटिव्ह झालेली असते. म्हणजे लगेचच हात लावला तर तुम्हाला कुठेतरी दुखतंय किंवा खरचटतंय किंवा भेगा पडलेल्या असतात तुमच्या पायांवर, आणि तुमची जी त्वचा असते फ्रॉम हेड टू टो कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी फ्लेक्स आलेले असतात, पापुद्रे निघालेले असतात, लालपणा रेडनेस जो आहे तो खूप जास्ती दिसतो. काही काहींना पुरळ उठतात, गांधी उठतात, खाज सुटते, इचिनेस असतो, ॲलर्जी खूप लोकांना असते अशा व्हेरी ड्राय स्किन लोकांना. काही काहींचं तर असं होतं की कपडे काढताना वगैरे पण ड्राय स्किन जी असते ती पडते त्यांची अक्षरशः. तर अशांनी कुठलेच प्रॉडक्ट्स आपले यूज न करता डायरेक्टली तुमच्या जवळच्या डर्मेटॉलॉजिस्टकडे जायला पाहिजे आणि ते जे देतील ते मेडिकेशन्स वापरायला पाहिजेत, कारण का त्यांच्या थ्रूच, तुमच्या एक्सपर्ट ओपिनियन्स थ्रूच तुम्ही क्युअर होऊ शकाल. पॉईंट नंबर 5, कॉम्बिनेशन स्किन. तुमची त्वचा एका कॅटेगरीमध्ये मोडत नसून कॉम्बिनेशन ऑफ 2 टाइप्स आहेत, म्हणजेच 2 त्वचेचं मिक्सचर आहे. जनरली ड्राय आणि ऑइली स्किनचं मिक्सचर असतं. हे कसं ओळखायचं, तर त्वचेचा काही भाग ड्राय असतो म्हणजे कोरडा असतो, जिकडे सीबम जास्ती प्रोड्यूस होत नाही, पण काही त्वचेचा भाग जो असतो तो ऑइली असतो म्हणजे तेलकट असतो, ज्याच्यात सीबम थोडं जास्ती बाहेर पडतंय. असे जे स्किन टाइप्स आहेत त्यांना कॉम्बिनेशन स्किन टाइप म्हणतात. आणि ते कसं ओळखायचं, तर जो आपला टी झोन असतो तो ऑइली असतो जनरली, म्हणजेच तुमचं जे फोरहेड आहे त्याच्यात पोर्स जे आहेत ते मोठे असतात, त्याच्यातून सीबम जास्ती बाहेर पडत असतं. नाकाच्या बाजूला पण असं असतं की सीबम बाहेर जास्ती पडतंय आणि ऑइलीनेस बाहेर पडतोय, जास्ती ऑइली स्किन बाहेर दिसतीये तिकडे. आणि आपल्या हनवटीला पण तसं असतं, म्हणजे हा जो टी झोन म्हणतात तो ऑइली असतो आणि आपले जे गाल असतात हसल्यावर वगैरे इथे थोडं ड्राय असतं, जे सीबम जे आहे ते कमी पडतं. त्यामुळेच कॉम्बिनेशन स्किन वाल्यांचं जे असं असतं की ना धड ड्राय ना धड ऑइली. पण अशांना छान प्रोडक्ट्स पण आता अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, जे कॉम्बिनेशन स्किनसाठीच बनलेले आहेत. ते मी इथे टाकतेच आहे. जे फेस वॉश तुम्हाला यूज करायचं आहे किंवा मॉइश्चरायझर यूज करायचं आहे, ते कधी कधी तुम्हाला असं बघायला पाहिजे की तुम्हाला जर का आज थोडी ड्राय वाटत असेल स्किन, ओढल्यासारखी वाटत असेल स्किन, तर तुम्ही थोडं ड्राय स्किन मॉइश्चरायझर किंवा ड्राय स्किनला जे फेस वॉश वापरतात ते वापरलं पाहिजे. तेच तुमचं ऑइली वाटत असेल स्किन किंवा थोडं तेल बाहेर पडतंय का जास्ती असं वाटत असेल तुम्ही जर ऑब्झर्व केल्यावर, तुम्ही ऑइली साठी जो फेस वॉश वापरतात तो किंवा ऑइली बेस्ड स्किन मॉइश्चरायझर जे वापरतात ते वापरलं पाहिजे. पण कॉम्बिनेशन स्किनसाठी फेस वॉश आणि मॉइश्चरायझर इथे देते आहे मी, तर ते तुम्ही नक्की यूज करून बघा. पॉईंट नंबर 6, सेन्सिटिव्ह स्किन. तुमची स्किन सेन्सिटिव्ह आहे हे कसं ओळखायचं, तर तुम्ही एक जरी दिवस काही वेगळं ट्राय केलं, म्हणजे चला मी आज वेगळं मॉइश्चरायझर यूज करून बघते किंवा एक फेस वॉश यूज करून बघतो किंवा एक छान वेगळ्या वेदरमध्ये
मध्ये जाऊन मी छान वेगळंच एक साबण लावते वगैरे, तर तसं नाही. तुम्हाला ते सूटच करत नाही. एक जरी दिवस तुम्ही काही वेगळं वापरायला गेलात तर तुम्हाला रेडनेस यायला लागतो, इचीनेस वाटायला लागतो, खास सुटते आणि असे वेगवेगळ्या प्रकारे तुमची स्किन जी आहे ती चिडून बसते आणि अशा प्रकारे तुमचा सेन्सिटिव्ह स्किन आहे हे तुम्हाला जाणून येतं. सो अशा लोकांनी कुठलंच मॉइश्चरायझर, फेस वॉश वगैरे जे आहे ते ट्राय करायचं नाही. तुम्ही जर का जे वापरत असाल ऑलरेडी पासून, जे तुम्हाला माहिती असेल, हे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, तेच तुम्ही वापरायला पाहिजेत. तुम्ही पटकन कुठलं तरी वेगळं घेतलंय हे ट्राय करून बघू असं नाही केलं पाहिजे. सेन्सिटिव्ह स्किनसाठी मी इकडे प्रोडक्ट्स काही रेकमेंड करते, फेस वॉश आणि मॉइश्चरायझर. सेन्सिटिव्ह स्किन जी आहे ती ड्राय स्किनमध्ये पण थोडी मोडते, कारण का त्याचे फ्लेक्स निघतात, पापुद्रे पडतात स्किनमधून. सो जे सेन्सिटिव्ह स्किनचे लोक आहेत ते ड्राय स्किनमध्ये पण मोडतात. पण मी हे आता इकडे जे दिलेले आहेत प्रोडक्ट्स ते सेन्सिटिव्ह स्किनसाठी नक्कीच आहेत. तुम्हाला जास्ती काही वाटलं तर तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टकडे नक्कीच दाखवू शकता. पॉईंट नंबर 7, नॉर्मल स्किन. तुमची स्किन नॉर्मल आहे हे कसं ओळखायचं, तर तुम्ही खूप छान लकी असता. तुम्हाला ड्राय स्किनचे काही तोटे नाही अनुभवायला मिळत किंवा ऑइली स्किनचे काहीच तोटे नाही अनुभवायला मिळत. तुम्ही मधले असतात. तुमचे जे सीबम लेवल्स असतात ते पण खूप चांगले बरोबर असतात, नॉर्मल असतात. जे योग्य आहे, जेवढं ऑइल सिक्रीट व्हायला पाहिजे तुमच्या स्किनमधून तेवढं ऑइल सिक्रीट होत असतं. जरी असं काही झालं की तुम्ही कुठल्या वेगळ्या वेदरमध्ये गेलात आणि तुमची स्किन जास्ती ऑइली होतीये, ह्युमिडिटीमुळे असेल किंवा कशामुळे, तर तुम्ही एकदा जरी ऑइली जे वापरायचं जे फेस वॉश असतं ते वापरलं किंवा ऑइली बेस्ड जे प्रोडक्ट्स असतात ते वापरलेत तर तुमचं लगेचच छान तजेलदार दिसतो चेहरा. तुम्हाला असं पटकन काही वेगळं करायची गरज नसते. अशा लोकांनी तुमचं डाएट जे आहे ते खूप चांगलं ठेवायला पाहिजे, कारण का तुमची जी देणगी दिलेली आहे देवाने ड्राय स्किन नसण्याची किंवा ऑइली स्किन नसण्याची आणि छान नॉर्मल स्किन असण्याची, ती तशीच जपली पाहिजे. त्याच्यामुळे तुमचं डाएट पण चांगलं ठेवा आणि तुम्ही कशामुळे तुमची जी स्किन आहे ती नॉर्मल आहे हे थोडं नोट डाऊन करू शकलात तर बघा. नॉर्मल स्किनसाठी जे फेस वॉश आहेत किंवा मॉइश्चरायझर आहेत ते पण तुम्ही बदलू नका सतत, कारण का तुमची स्किन जर का नॉर्मल असेल तर तुम्ही वेगवेगळे ट्राय नका करू. तुमची चांगली आहे की स्किन नॉर्मल आहे, त्यामुळे इकडे जे प्रोडक्ट्स दिलेले आहेत ते नक्कीच छान आहेत. पॉईंट नंबर 8, आता हे सगळे जे स्किन टाइप्स आहेत हे झाले, पण तुमची त्वचा ह्याच्यातली कुठली आहे हे एक्झॅक्टली विथ प्रूफ कसं ओळखायचं तर ते सांगते. ह्याचे काही मेथड्स आहेत ज्याच्याने तुम्ही तुमची कुठली स्किन टाइप आहे हे तुम्ही ओळखू शकता. त्यातली एक मेथड म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ संपल्यावर फेस वॉशने तुमचा स्वच्छ चेहरा धुवा, म्हणजे कुठली डर्ट असेल किंवा ते सीबम ऑलरेडी आलेलं असेल ते सगळं जाईल, ऑइलीनेस जो आहे तो जाईल किंवा ड्रायनेस जो आहे तो सगळा जाईल आणि छान सॉफ्ट क्लॉथने किंवा सॉफ्ट कपड्याने तुमचा चेहरा पुसून घ्या. आता तुम्ही छान फ्रेश वाटत असेल तुम्हाला, त्यानंतर कुठलंच प्रोडक्ट न वापरता, ना तुमचं कुठलं मॉइश्चरायझर वापरायचंय तुम्हाला, ना कुठलं ऑइल, ना कुठलं सिरम, काहीच नाही वापरायचंय. 2 तास तुम्ही तसंच ठेवायचं आहे तुमचा चेहरा. 2 तासांनंतर एक टिश्यू पेपर घ्यायचा आहे. टिश्यू पेपर म्हणजे अगदी हलका टिश्यू पेपर पाहिजे तो, किंवा ब्लॉटिंग पेपर पण म्हणतात काही ह्याच्यात, तर तो घेऊ शकता तुम्ही. तर असा पेपर घेतल्यावर तुमच्या चेहऱ्याच्या वेगवेगळ्या पार्ट्सवर तो पेपर लावायचा आहे. इकडे लावलायत, गालावर लावलायत, नाकावर लावलायत, चिनवर लावलायत. तर ह्यामुळे काय होणार आहे, जे सीबम तुमचं आलेलं असणार आहे ते किती प्रमाणात आलेलं आहे हे तुम्हाला कळणार आहे. 5 ते 7 मिनिटं हे असंच ठेवा. तुमचा जो चेहरा आहे तो टिश्यूजने, ब्लॉटिंग पेपरने तसाच ठेवा. 7 मिनिटांनंतर तुमचा जो टिश्यू पेपर आणि ब्लॉटिंग पेपर आहे तो काढा आणि काढल्यावर तुम्हाला जर का सपोज असं दिसलं असेल की अख्खा टिश्यू पेपर जो आहे तो तुमचा ऑइली झालेला आहे किंवा असं आपण ऑइल शोषून घेतो तसा कसा दिसतो, एक वेगळा कलर आलेला असतो बघा, तसा झालेला असेल तर तुम्ही ऑइली स्किन टाईपमध्ये मोडतात, तेलकट स्किनचे असता. जर का तुमचा जो पेपर आहे तो ठिकठिकाणी ऑइली आहे पण ठिकठिकाणी नाही पण आहे, म्हणजे थोडासा वाढल्यासारखा वाटतोय पण काही ठिकाणी आहे तो ऑइली दिसतोय, तेलकट दिसतोय, तर तुम्ही कॉम्बिनेशन स्किनचे असाल आणि तुमचा पेपर जो आहे तो अगदी पुसटच कुठेच ऑइल दिसतंय तुम्हाला, खूप कमी ठिकाणी तेलकट दिसतोय, तर तुम्ही नॉर्मल स्किनचे आहात. म्हणजे थोडं सीबम जे पडलेलं असेल, जे चांगलं असेल ते नॉर्मल स्किनच्या मध्ये तुम्ही मोडता मग. आणि जर का तुमचा जो टिश्यू पेपर आहे किंवा ब्लॉटिंग पेपर आहे तो अगदी तसा राहत नसेल तुमच्या चेहऱ्यावर, सतत पडत असेल तर तुमच्या चेहऱ्यावरून, किंवा तुम्हाला अगदी खूप मायन्यूटली सीबम दिसतंय पण नाईटच्या ह्याच्यात दिसतंय, तर तुम्ही ड्राय, कोरडे त्वचेचा आहात. तर असे वेगवेगळ्या त्वचेचे प्रकार आहेत आणि एवढ्या सगळ्या प्रकारांमध्ये आपले प्रोडक्ट्स पण वेगवेगळे असतात. अशाच प्रोडक्ट्समध्ये इन्व्हेस्ट करा जे तुमची स्किन टाईप आहे, कारण का तुम्ही जे पैसे दिलेले असतात ते उगाच फुकट नको जायला. तर असेच प्रोडक्ट्समध्ये इन्व्हेस्ट करा जे तुमची टाईप ऑफ स्किन आहे. आणि शेवटी म्हणजे तुमची कुठलीही स्किन टाईप असेल, कुठलाही स्किन टाईप असेल, प्रकार असेल, तरीही तुमच्या स्किनवर तुम्ही तेवढंच प्रेम केलं पाहिजेत. आपण आपल्याला स्वतःवर प्रेम केलं पाहिजेत. वी आर ब्युटिफुल ॲज वी आर. सो तुम्ही त्याची चिंता करू नका की ह्यांचा स्किन टाईप जास्ती बेटर आहे का त्यांचा स्किन टाईप जास्ती बेटर आहे. आपण खूप चांगले आहोत, आपण जसे आहोत तसे खूप भारी आहोत आणि आपण आपल्यावर मनापासून प्रेम केलं पाहिजे. पुढे मी अजून स्किन टाईप नुसार वेगवेगळे प्रोडक्ट्स कुठले यूज करायला पाहिजेत स्किन रुटीनसाठी किंवा मेकअपसाठी हे पण घेऊन येणार आहे. तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.
आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर ऑल द लव्ह तुम्ही जे देताय मला कमेंट्समधून. थँक्यू सो 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 मच. सी यू सून.